नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संतवाणी इयत्ता 7वी साठी पहिल्यांदाच आपल्याला अभ्यासाला संतवाणी दिलेली आहे. आपण पाहतो महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ज्ञानदेव हे वारकरी पंथांचे श्रेष्ठ संत कवी असे आपण म्हणूया. त्यांनी रचलेला पाया हा कळसापर्यंत नेण्याचं कार्य अनेक वेगवेगळ्या संतांनी केलेलं आहे. पण कळस मात्र संत तुकाराम हे झालेले आहेत. म्हणून तर आपण पाहतो की जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे अभंग आजही आपल्या कानी पडत असतात. आपण ते ऐकत असतो, ते वाचत असतो. त्यामधीलच एक सुंदर अभंग संतवाणीच्या रूपाने तुमच्या समोर आहे. त्याचा आज आपण अभ्यास करूया. सुरुवातीला मी पूर्ण वाचून घेतो आणि त्यानंतर आपण त्याच्या स्पष्टीकरणाकडे वळूयात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवूनिया. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर तेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजती. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. किती छोटस आहे परंतु याचा भावार्थ खूप मोठा आहे. आता पहिलंच बघा, पहिलं जे कडवं दिलेलं आहे ध्रुवपद, त्याचा आपण अर्थ बघूया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवूनिया. म्हणजे विठ्ठलाचे, या पांडुरंगाचे, या भगवंताचे जे कमरेवर हात ठेवून आहे. आपण पाहतो विठ्ठल कसा असा कमरेवर हात ठेवून उभा आहे. विठ्ठलाचे हे सुंदर कमरेवर उभे असलेले हे रूप आपण या ठिकाणी या पहिल्या कडव्यात त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे विठ्ठलाचे सुंदर रूप कमरेवर हात ठेवून उभे आहे. कशावर उभे आहे? विठेवर उभे आहे. दुसरं कडवं बघा, तुळशी हार गळा कासे पितांबर. तुळशी हार गळा कासे पितांबर. तुळशी हार गळा म्हणजे भगवंताच्या गळ्यामध्ये, विठ्ठलाच्या गळ्यामध्ये तुळशीचे हार म्हणजे तुळशीची माळ आहे. जे आपण पाहतो वारकरी साधू संत यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळा असते, तुळशीची माळ असते. आणि तुळस ही आपल्या अंगणात सुद्धा असावी, कारण की त्याचं वैज्ञानिक कारण सुद्धा आहे आणि एक धार्मिक कारण सुद्धा आहे. जे आपल्याला प्राणवायू देते, 24 घंटे प्राणवायू देणारी तुळस आहे. म्हणजे भगवंताच्या गळ्यामध्ये तुळशीची हार, तुळशीची माळ आहे. आणि कमरेभोवती पितांबर. आता पितांबर, पीत अंबर म्हणजेच पिवळे वस्त्र. म्हणजे या श्रीहरी, या पांडुरंगाच्या कमरेभोवती काय आहे तर हे पितांबर आहे, पिवळे वस्त्र आहे. म्हणजेच भगवंताच्या गळ्यामध्ये तुळमाळ आणि कमरेभोवती जे काही पितांबर म्हणजेच पिवळे वस्त्र, ते आपल्याला त्यांच्या रूपामध्ये दिसून येतं. मकर कुंडले तळपती श्रवणी. मकर कुंडले म्हणजे माशाच्या आकाराची कर्णभूमी. आपण कानामध्ये स्त्रिया वगैरे घालतात, आजकाल पुरुषही घालत आहेत, परंतु स्त्रिया वगैरे घालतात. तर जे कानात कर्णभूषण असतं ते माशाच्या आकाराचे विठ्ठलाचं रूप बघा. पांडुरंग रूप जर आपण पाहिलं तर कानामध्ये दोन्ही बाजूने आपल्याला मकर कुंडले म्हणजे माशाच्या आकाराची अशी छानपैकी विठ्ठलाच्या, भगवंताच्या कर्णभूषणाचा आकार हा मकर कुंडलासारखा आहे. तळपती श्रवणी म्हणजे त्या कानामध्ये विठ्ठली आहे, त्यांच्या कानामध्ये मत्स्याच्या आकाराची कुंडले आहेत. त्याला मकर विराजते. कंठी, कंठ इथं असतो पहा. आता कंठी कौस्तुभमणी विराजते म्हणजेच काय आहे तर त्या गळ्यामध्ये कौस्तुभ रत्न शोभत आहे. कौस्तुभ रत्न. आता कौस्तुभ मणी म्हणजे काय तर समुद्र मंथन झालं होतं असं आपण ऐकलेली एक गोष्ट आहे. जे दैत्य आणि त्याला म्हणू आपण राक्षस आणि देवामध्ये समुद्र मंथनामधून एक मणी निघालेला होता समुद्र मंथनाच्या वेळी. तो कौस्तुभ मणी त्यांच्या कंठी विराजतो असं सांगण्यात आलेलं आहे. तुका म्हणे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. तुकाराम महाराज हे काय म्हणतात की जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठलाचे हे मोहक रूप, मुखकमल हेच माझे सर्व काही सुख. यापेक्षा वेगळं सुख माझ्यासाठी कोणतंच नाही. आणि जे मी नेहमी आवडीने पाहणार आहे, आवडीने पाहत आहे. म्हणजे बघा,
तुकाराम महाराजांच्या पूर्ण अभंगाचा जर सारांश घेतला तर विठ्ठलाचे हे रूप जे कमरेवर हात ठेवून विठ्ठल उभे आहे, गळ्यामध्ये तुळशी हार आहे, कमरेभोवती पितांबर म्हणजे पिवळे वस्त्र आहे, असे एक सुंदर विलोभनीय रूप माझ्या पांडुरंगाचे. विठ्ठलाचे रूप पाहता या विलोभनीय रूपाकडे जर मी पाहिले तर त्यांच्या कानामध्ये मत्स्य आकाराची म्हणजेच माशाच्या आकाराची मकर कुंडले शोभत आहेत, चमकत आहेत आणि गळ्यामध्ये कौस्तुभ मणी शोभत आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज काय म्हणतात की विठ्ठलाचे हे मनमोहक रूप हेच पाहणे हेच माझे सर्व काही सुख आहे, जे की मी नेहमीच आवडीने पाहणार आहे आणि तुम्हीही आवडीने पाहणार आहात. बघा, महाराष्ट्र संतांची भूमी आहे. वारकरी संत आपण पाहतो पंढरपूरला अनेक वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या दिंड्या जातात, त्यामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची सुद्धा पालखी जाते आणि ती पालखी थेट पोचते. म्हणजे आपण सगळ्यांनीच पाहिले की पंढरपूर, पांडुरंग, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज अशा प्रकारे संतवाणी आपल्या समोर आपण अभ्यासू शकतो.